नमस्कार भक्तांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे आणि साधकांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अमूल्य प्रवचन संग्रहातील एका अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि डोळे उघडणाऱ्या विषयावर सखोल चिंतन करणार आहोत, जो परमार्थाचा पाया आहे. तो म्हणजे गौण भक्ती आणि आचरणात आणायची खरी भक्ती. बाह्य दिखावा विरुद्ध अंतःकरणातील खरा भाव. भक्तांनो, आपण रोज आपल्या अवतीभोवती पाहतो. आपण स्वतः सुद्धा कित्येक वर्षापासून देवपूजा करतो, उपवास करतो, तीर्थयात्रा करतो, मोठे मोठे सोहळे करतो आणि अंगावर कपडे टिळे लावून फिरतो. पण तरीही आपल्या मनातील राग, द्वेष, मत्सर, काम, क्रोध आणि अशांती का जात नाही? एवढी भक्ती करूनही देवाची अनुभूती का येत नाही? श्री गोंदवलेकर महाराज अत्यंत करुणेने आणि स्पष्टपणे समजावून सांगायचे. अरे बाबांनो, तुम्ही ज्याला भक्ती समजता ती बहुतांश वेळा फक्त बाह्य कर्मकांड आणि लोकांसमोर करायचा दिखावा असतो. देवाला तुमच्या मोठ्या मंदिराची, महागड्या पूजांची किंवा अंगावरच्या कपड्यांची अजिबात गरज नसते. देवाला हवा असतो तो फक्त तुमचा निस्वार्थ भाव आणि अखंड रामनाम. जोपर्यंत भक्ती आचरणात येत नाही आणि मन शुद्ध होत नाही, तोपर्यंत केलेला सर्व परमार्थ व्यर्थ आहे. आज आपण महाराजांच्या मुखातून निघालेले ते अमूल्य सुवर्ण विचार ऐकणार आहोत, जे तुमच्या भक्तीची दिशा बदलून टाकतील आणि तुम्हाला साक्षात रामाच्या जवळ घेऊन जातील. चला तर मग अगदी शांत चित्ताने या अमृतवाणीचा आनंद घेऊया. भक्तांनो, श्री गोंदवलेकर महाराजांनी गौण भक्ती कशाला म्हणतात हे अतिशय साध्या आणि रोजच्या आयुष्यातील उदाहरणाने समजून सांगितले आहे. महाराज म्हणतात, अरे बाबांनो, गौण भक्ती म्हणजे अशी भक्ती ज्यामध्ये फक्त शरीर आणि पैशाचा वापर होतो, पण मन आणि भाव पूर्णपणे गायब असतात. ज्या भक्तीत लोकांमध्ये मोठेपणा मिळवण्याची इच्छा असते, तिला दिखाव्याची भक्ती म्हणतात. महाराज पुढे समजावून सांगतात, एखादा माणूस दरवर्षी तीर्थयात्रा करतो, मोठ्या मंदिरांना लाखो रुपयांच्या देणग्या देतो, कडक उपास धरून शरीराला त्रास देतो, पण घरी आल्यावर बायकोवर खेकसतो, भावाचा हक्क मारतो, दुकानात खोटे बोलून लोकांना फसवतो आणि मनात दुसऱ्याबद्दल द्वेष ठेवतो. मग मला सांगा, त्या तीर्थयात्रांचा आणि उपवासाचा काय उपयोग झाला? ही झाली गौण भक्ती, जी देवाला अजिबात शिवत नाही. महाराज अत्यंत मार्मिक प्रश्न विचारतात. विचार करा, कपडे बदलण्याने किंवा गळ्यात मोठ्या माळा घातल्याने जर कोणी परमार्थी झाला असता, तर सर्व वेषांतर करणारे संत बनले असते. परमार्थ हा अंगावरच्या वस्त्रात नसून रंग अंतरंगाच्या पावित्र्यात असतो. जेव्हा भक्ती केवळ लोकांसमोर मी किती धार्मिक आहे हे दाखवण्यासाठी केली जाते, तेव्हा तिचा अहंकार निर्माण होतो, आणि अहंकार हा परमार्थाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक भक्त महाराजांकडे यायचे आणि विचारायचे, महाराज, मग देवाला नक्की कसली भक्ती आवडते? आम्ही गरिबांनी, संसारी लोकांनी काय करावे की ज्यामुळे रामराया आमच्यावर प्रसन्न होईल? यावर साक्षात परब्रह्म श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेले उत्तर हे जगातल्या प्रत्येक सामान्य भक्तासाठी आणि साधकासाठी संजीवनी ठरले आहे. महाराज म्हणतात, अरे बाळांनो, देवाला कशाचीही भूक नाही, तो फक्त भावाचा भुकेला आहे. तुमच्याकडे देवाला व्हायला काही नसेल तर केवळ एक तांब्या पाणी आणि निष्पाप मनाने घेतलेले रामनाम सुद्धा देवाला परमानंद देते. महाराज एक अद्भुत दृष्टांत देतात. जसे एखाद्या लहान लेकराने आपल्या आईला प्रेमाने एक साधे रानफूल आणून दिले, तर आईला त्यात जगातील सर्व संपत्तीपेक्षा जास्त आनंद होतो, कारण त्या फुलामागे लेकराचे निष्पाप प्रेम असते.
पण जर एखाद्या मोठ्या माणसाने आईला अहंकाराने महागडी साडी दिली आणि म्हटले की हे मी तुला दिले आहे, तर आईच्या मनाला आनंद होत नाही. अगदी तसेच तुम्ही जेव्हा निष्पाप मनाने रामा मी तुझा आहे या भावाने एक रामनाम घेता, तेव्हा तो रामराया तुमच्यावर तृप्त होतो. महाराज पुढे म्हणतात, खरी भक्ती म्हणजे काय, तर स्वतःचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणे, कोणाचेही मन न दुखवणे, आलेली परिस्थिती रामाची इच्छा मानून स्वीकारणे आणि मुखाने अखंड श्रीराम जय जय रामचा जप करणे, हीच खरी आचरणात आणायची भक्ती आहे. महाराज नेहमी सांगायचे, इतर सर्व साधने ही गौण आहेत, केवळ नामस्मरण हेच मुख्य आणि श्रेष्ठ साधन आहे. महाराज म्हणतात, यज्ञादी कर्मे करण्यासाठी देश, काल, वेळ आणि शुद्धतेची गरज लागते. तीर्थयात्रा करण्यासाठी पैशाची आणि शक्तीची गरज लागते. पण रामनाम घेण्यासाठी कसलीच अट नाही. तुम्ही कोणत्याही अवस्थेत असाल, कोणत्याही जाती धर्माचे असाल, गरीब असाल वा श्रीमंत असाल, नामस्मरण सर्वासाठी सारखेच उघडे आहे. महाराज एक सुंदर उपदेश देतात. लोकांना असे वाटते की तासनतास पूजेला बसणे म्हणजे भक्ती. पण मी सांगतो, पूजेला बसा किंवा नका बसू, पण हाताने काम करत असताना मन रामाच्या चरणी ठेवा. जिभेवर नाम चालू ठेवा. जर तुमचे मन रामाच्या ठिकाणी स्थिर झाले, तर तुम्ही जिथे बसलात तेच स्थान तीर्थक्षेत्र बनून जाते. नामात कसलाही दिखावा करता येत नाही. म्हणूनच नाम हे सर्वात सात्विक आणि श्रेष्ठ आचरण आहे. महाराज आपल्या प्रवचनात संत गोरा कुंभार, संत चोखामेळा आणि संत कबीर महाराजांचे दाखले देत असत. महाराज म्हणायचे, संत गोरा कुंभार माती तुडवताना विठ्ठलाचे नाव घ्यायचे. त्यांनी कधी मोठे सोहळे केले नाहीत, पण त्यांच्या मातीच्या मडक्यात साक्षात पांडुरंग प्रकट झाले. संत चोखामेळा मंदिराच्या पायरीबाहेर उभे राहायचे, पण त्यांच्या अंतकरणातील शुद्ध भावामुळे देव स्वतः त्यांच्या भेटीला पायरीवर आला. संतांनी जगाला दाखवून दिले की भक्ती ही कुळात किंवा बाह्य आचारात नसते, तर ती हृदयातल्या प्रेमात असते. महाराज म्हणतात, जर तुमच्या भक्तीने तुमच्यातला राग आणि अहंकार कमी होत नसेल, तर समजून जा की तुम्ही अजून परमार्थाच्या वेशीवर उभे आहात. खरा भक्त तोच ज्याच्या सहवासात आल्यावर दुसऱ्याच्या मनातील विषारी विचार नष्ट होतात आणि शांतता मिळते. भक्तांनो, तुमच्या रोजच्या आयुष्यात बाह्य दिखावा सोडून खरी सात्विक भक्ती आचरणात आणण्यासाठी श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेले हे 5 सुवर्ण नियम आजच अंमलात आणा. 1. कर्तव्य हीच पूजा समजा. घरातील वृद्धांची सेवा, कुटुंबाचे पालनपोषण आणि कामातील प्रामाणिकपणा हीच रामाची खरी पूजा आहे. 2. दिखाव्यापासून दूर राहा. आपली पूजा, जप किंवा दानधर्म या गोष्टींचा लोकांसमोर अजिबात गवगवा करू नका. परमार्थ हा गुप्त असावा. 3. मन शुद्ध ठेवा. देव्हाऱ्यातील देवावर फुले वाहण्यापूर्वी दुसऱ्याबद्दल मनात असणारा द्वेष आणि राग वाहून टाका. 4. परिस्थितीचा स्वीकार करा. सुख असो वा दुःख हे रामाच्या इच्छेने आले आहे असे मानणे म्हणजेच खरी भक्ती. 5. अखंड नामाचा आश्रय घ्या. उठता बसता काम करताना जिभेवर सतत श्रीराम जय जय रामचा जप चालू ठेवा. तर भक्तांनो, गौण आणि आचरणात आणायची भक्ती, दिखावा विरुद्ध खरा भाव या विषयावरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे हे अतिशय सखोल आणि डोळे उघडणारे महाप्रवचन तुम्हाला कसे वाटले? आजपासून बाह्य दिखावा सोडून हृदयात खऱ्या भावाने नामस्मरण करण्याचा संकल्प तुम्ही करणार का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आजच्या या उपदेशाने तुमच्या परमार्थाला खरी दिशा दिली असेल आणि मनात सात्विक भाव जागी केला असेल, तर या व्हिडिओला आताच एक लाईक नक्की करा. रामाच्या चरणी आपला खरा भाव अर्पण करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय जय राम लिहून आपली हजेरी आवर्जून लावा.
बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. साक्षात परब्रह्म श्री रामचंद्र महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय राम.